एलिमिनेटर सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाला आलेली आहे गुड न्यूज आणि त्यासोबत बॅड न्यूज ही आलेली आहे. कारण मुंबई इंडियन्सची प्लेइंग मध्ये मोठे बदल होऊ शकतात. तर मुंबई इंडियन्सचे 3 दिग्गज खेळाडू मुंबई इंडियन्सची साथ सोडून गेलेले आहेत. मध्ये विल जॅक्स, रायन रिकल्टन हे 2 दिग्गज खेळाडू तर मुंबई इंडियन्सचा यावर्षी महत्वाचा भाग होते. तर विल जॅक्स हा त्याच्या मायदेशी परतला आहे. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज ही मालिका सुरू झालेली आहे. त्या मालिकेसाठी विल जॅक्स त्यांच्या मायदेशी परतलेला आहे. आणि रायन रिकल्टन आणि कॉर्विन बोसच हे साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळवली जाणार आहे. याच्या तयारीसाठी ते आपल्या मायदेशी परतलेले आहेत. तर त्याची रिप्लेसमेंट म्हणून मुंबई इंडियन्सने विल जॅक्स, जॉनी बेस्टो आणि चरित असलंका हे 3 खेळाडू आपल्या संघामध्ये सामील केलेले आहेत. तर अशी न्यूज ही येत आहे की दीपक चहरी या एलिमिनेटर सामन्याला मुकू शकतो. कारण त्याची इंजुरी कन्सर्न आहे. तो इंजुरीमुळे तो या सामन्याला मुकू शकतो अशी सूत्रांची माहिती आहे. परंतु किती सत्य आणि किती खोटे हे टॉस झाल्यावरच आपल्याला समजेल. मुंबई इंडियन्सकडून आज त्यांच्या प्लेइंग मध्ये बदल होऊ शकतात. रायन रिकल्टनच्या जागी आपणास जॉनी बेस्टो हा खेळू शकतो. जॉनी बेस्टो विकेटकीपर म्हणून जॉनी बेस्टो टीममध्ये खेळू शकतो. आता चॅरित असलंका विल जॅकच्या जागी चॅरित असलंका देखील खेळू शकतो. तर हे मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये आज चेंजेस होऊ शकतात. त्यांना रायन रिकल्टन आणि विल जॅकच्या जाण्याने मोठा त्यांना झटका बसलेला आहे. परंतु त्यांच्याच कोतीचे खेळाडू, त्यांच्याच प्रमाणे हिटिंग करणारे खेळाडू जॉनी बेस्टो आणि चॅरित असलंका त्या मुंबई इंडियन्सने आपल्या टीममध्ये सामील केलेले आहेत आणि ते आज आपल्याला मॅच देखील खेळताना दिसू शकतील. तर मित्रांनो, आपण आज काय वाटते, मुंबई इंडियन्सची टीम एलिमिनेटर सामना जिंकून क्वालिफाईड 2 मध्ये प्रवेश करेल का? आपण काय वाटतं आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.